सामान्य विज्ञान धडा 9 उष्णता. उष्णतेचे स्रोत. मुलांनो, आज आपण उष्णता ह्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण उष्णता म्हणजे काय हे समजून घेऊ. उष्णता म्हणजे काय तर उष्णता म्हणजे ऊर्जा. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला नीट समजेल की उष्णता कशाला म्हणतात. तुम्ही तुमच्या हाताचे तळवे एकमेकांवर घासून आपल्या गालावर ठेवा आणि पहा तुम्हाला काय जाणवते. तुम्हाला जाणवेल की हाताचे तळवे एकमेकांवर घासत असताना ते गरम होऊन तेथे उष्णता निर्माण होते आणि हात आपल्या गालावर ठेवल्यावर गालावर गरम जाणवते. म्हणजेच या ठिकाणी हात हातावर घासल्याने तेथे घर्षण होऊन उष्णता निर्माण झाली. ही उष्णता कशी निर्माण होते याची अधिक माहिती घेण्यासाठी आपण काही चित्रे पाहणार आहोत. ही चित्रे पहा. या चित्रांमध्ये विविध प्रकारच्या घटना दाखवल्या आहेत. त्या घटनांमागील कारणे कोणती ते तुम्ही मला सांगाल का? पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसते बरं? बाई दूध उकळताना दिसते, म्हणजे ते तापून वर आले आहे. अगदी बरोबर. हे दूध उकळते आहे कारण गॅसची शेगडी सुरू केल्याने दुधाच्या भांड्याला गॅसकडून उष्णता मिळते आणि त्यामुळे ते दूध तापते. दुसऱ्या चित्रात काय दिसते बरं तुम्हाला? एक मुलगा अंगावर चादर घेऊन झोपला आहे. त्याला ताप आला असावा कारण त्याच्या तोंडात ताप मोजायची नळी ठेवली आहे. बरोबर. त्याने अंगावर चादर घेतली आहे कारण त्याला थंडी वाजत असेल आणि अशा वेळी शरीरावर चादर घेतल्याने शरीराला चादरीतून उष्णता मिळते आणि शरीराचे थंडीपासून संरक्षण होते. आणि ताप कसा येतो माहीत आहे? जंतू संसर्ग झाला की त्या जंतूंचा नाश करण्यासाठी शरीराचे तापमान वाढवणारी यंत्रणा शरीरात असते, म्हणून ताप येतो. तोंडात तापमापक ठेवला की तोंडातील उष्णतेमुळे त्यातील पारा प्रसरण पावतो व ताप किती आहे ते मोजता येते. बरे, पुढील चित्र पाहून तुम्ही काय सांगू शकता? ग्लासमधील बर्फामुळे आजूबाजूच्या हवेतील बाष्प थंड होऊन ग्लासाबाहेर पाणी जमा होते, म्हणून ग्लासच्या बाहेरील भागावर पाण्याचे थेंब दिसत आहेत. बरोबर. आता मला सांगा, चौथ्या चित्रात लाकडाचा जाळ करून काही लोक त्याच्या अवतीभोवती का बसलेली आहेत? बाई, ते लाकडाचा जाळ करून शेकोटी करत आहेत. बरोबर. थंडीच्या दिवसात शेकोटी केली जाते. तिच्यातून निघणारा जाळ लोकांचे थंडीपासून संरक्षण करून त्यांना उष्णता देतो. लाकूड, काटक्या, वाळलेली झाडांची पाने यापासून शेकोटी तयार होते. बरं, ही म्हैस पाण्यात का डुंबत असेल बरं? तिला उन्हाचा त्रास होत असेल, म्हणून थंडावा मिळावा यासाठी ती पाण्यात डुंबत असेल. बरोबर. सूर्याच्या उष्णतेने दुपारच्या वेळी म्हशींचे अंग तापते. त्यांच्या काळ्या रंगामुळे प्रकाशाचे परिवर्तन होत नाही, त्यामुळे त्यांना उष्णतेचा त्रास अधिक होतो. म्हणून उन्हाच्या वेळी म्हशी तळ्यात, नदीत, इतकेच काय डबक्यातही डुंबत राहतात. तर मुलांनो, या सर्व चित्रांवरून तुम्हाला समजले आहे की आपल्याला उष्णता कोठून मिळते. पृथ्वीवरील सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे सूर्य आणि या सूर्यापासून आपल्याला सर्वात जास्त उष्णता मिळते. सूर्याच्या या उष्णतेमुळे आपण आपले कपडे, धान्य वाळवतो. तसेच झाडांची वाढ होण्यासाठी सुद्धा या उष्णतेचा वापर केला जातो. इतकेच काय तर पृथ्वीवर पडणारा पाऊस हा देखील सूर्याच्या उष्णतेमुळेच जलचक्राच्या माध्यमातून पडतो. उष्णतेचे संक्रमण. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय. जेव्हा आपण एखादी गरम वस्तू थंड वस्तूंच्या सानिध्यात नेतो तेव्हा थंड वस्तू गरम होते आणि गरम वस्तू थंड होते. यावरून आपल्या लक्षात असे येते की उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. हे समजण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया. तुम्ही एखादा गरम दुधाने भरलेला ग्लास थंड पाण्यात बुडवून ठेवा. तुमच्या असं लक्षात येईल की ग्लासातील दूध थंड होईल आणि भांड्यातील थंड पाणी गरम होईल. म्हणजेच उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूंकडून थंड वस्तूंकडे होईल. तुम्ही कधी मिठाईवाल्याच्या दुकानात मिठाई किंवा बासुंदी बनताना पाहिले आहे का?
तिथल्या कढईत बासुंदी ढवळणारा हलवाई झाऱ्याच्या टोकाला कपडा बांधून ठेवतो. कारण झाऱ्याचे एक टोक उकळणाऱ्या दुधाच्या बासुंदीत असते, त्यामुळे हळूहळू झारा तापत जातो. ती उष्णता झाऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचून त्याच्या हाताला चटका लागू नये म्हणून हलवाई त्या टोकाला कपडा बांधतो. तुम्ही जर गरम चहा स्टीलच्या थंड पेल्यात ओतलात तर तो पेलाही गरम होतो, कारण चहाच्या उष्णतेचे संक्रमण होऊन ते पेल्यापर्यंत पोहोचते आणि पेला गरम होतो. तर मुलांनो, अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होते. चला तर आपण आता या उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार पाहू. उष्णता संक्रमणाचे प्रकार. टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर. मुलांनो, उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार आहेत: उष्णतेचे वहन, अभिसरण आणि प्रारण. यातील प्रत्येकाची सविस्तर माहिती आपण करून घेऊया. उष्णतेचे वहन, कंडक्शन. पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते, म्हणजेच निर्वात पोकळीमधून उष्णतेचे वहन होत नाही. स्थायूरूप पदार्थांमधून उष्णतेचे वहन होते. आता आपण एका प्रयोगाद्वारे उष्णतेचे वहन कसे होते ते जाणून घेऊया. यासाठी लागणारे साहित्य आहे स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, ॲल्युमिनियम, तांबे यांच्या पट्ट्या, मेणबत्ती, बर्नर, टाचण्या इत्यादी. कृती. प्रथम सर्वसाधारणपणे 30 सेंटीमीटर लांबीच्या समान आकाराच्या स्टेनलेस स्टील किंवा लोखंड, तांबे, ॲल्युमिनियमच्या पट्ट्या घ्या. या प्रत्येक पट्टीवर 2-2 सेंटीमीटर अंतरावर मेणबत्तीच्या सहाय्याने मेणाचे ठिपके द्या. या प्रत्येक ठिपक्यात एक टाचणी उभी खोचा. आता स्टील किंवा लोखंडी, ॲल्युमिनियम व तांब्याच्या पट्टीची टोके एकाच वेळी बर्नरच्या ज्योतीवर धरा आणि थोडा वेळ निरीक्षण करा. पहा काय दिसतंय. मुलांनो, तुम्हाला काय दिसले ते सांगा पाहू. बाई, टाचण्या खाली पडत आहेत आणि त्या टाचण्या बर्नरच्या ज्योतीच्या बाजूंकडून पडत आहेत. कारण उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकापासून थंड टोकाकडे होते. मुलांनो, तुम्ही पाहिले असेल की तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात प्रथम पडल्या व लोखंडी पट्टीवरील टाचण्या त्या तुलनेत उशिरा पडल्या. असे झाले कारण तांब्यातून उष्णता जलद वाहून नेली जाते. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की उष्णतेचे पदार्थातील वहन हे त्या पदार्थांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. उष्णतेचे अभिसरण, कन्व्हेक्शन. मुलांनो, याआधी आपण उष्णतेचे वहन कसे होते ते पाहिले. आता आपण उष्णतेचे अभिसरण कसे होते ते या प्रयोगाद्वारे पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आहे चंचू पात्र, पोटॅशियम परमॅंगनेटचे काही खडे, बर्नर, पाणी इत्यादी. कृती. प्रथम काचेच्या एका चंचू पात्रात पाणी घ्या. त्या चंचू पात्राला गॅस बर्नरच्या सहाय्याने मंद उष्णता द्या. पोटॅशियम परमॅंगनेटचे काही खडे त्यात टाका. आता चंचू पात्रातील पाण्याकडे नीट लक्ष देऊन पहा. सांगा बरं काय दिसते आहे. बाई, पाण्यात खालून वर आणि पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसत आहेत. बरोबर. तुम्हाला हे असे प्रवाह दिसत आहेत कारण पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते आणि त्याची घनता कमी होऊन ते वरच्या भागाकडे जाते आणि त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते. तुम्हाला हे प्रवाह पोटॅशियम परमॅंगनेटमुळे लाल जांभळे दिसत असल्याने लगेच ओळखता आले. अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण जेव्हा प्रवाहांद्वारे होते तेव्हा त्या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. द्रव पदार्थास भांड्याच्या तळाकडून उष्णता दिली तर आधी तळालगतचा द्रव पदार्थ गरम होतो आणि त्याची घनता कमी होऊन तो वरच्या भागाकडे जातो. या द्रव पदार्थाची जागा वरून येणारा थंड द्रव घेतो. द्रव पदार्थाच्या घनतेतील या फरकामुळे असे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते. यास उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात.
मुलांनो, हे लक्षात ठेवा की अभिसरण हे द्रव व वायुरूप पदार्थांमध्येच होऊ शकते. तसेच अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. घनता व अभिसरण संबंध. मुलांनो, आता आपण घनता व अभिसरण यांचा संबंध कसा असतो हे समजून घेण्यासाठी एक प्रयोग करू. यासाठी लागणारे साहित्य आहे परीक्षा नळी, बर्फाचा खडा, स्टीलची जाळी, बर्नर, मेणबत्ती इत्यादी. कृती. प्रथम एका परीक्षा नळीत पाणी घ्या. स्टीलच्या एका जाळीत बर्फाचा तुकडा गुंडाळून परीक्षा नळीत सोडा. पहा, हा बर्फाचा तुकडा तळाशी जातोय. आता चिमट्यामध्ये परीक्षा नळी तिरकस धरा. तिच्या वरच्या भागाला बर्नरने उष्णता द्या. पहा, परीक्षा नळीतील वरच्या भागातील पाणी उकळू लागले आहे. आता ही उष्णता देणे बंद करा आणि परीक्षा नळीतील पाणी आणि त्या बर्फाचे निरीक्षण करा. सांगा पाहू काय दिसते आहे? पाण्याच्या वरच्या भागाला उष्णता दिली आहे, तरीही ही उष्णता तळाशी पोहोचली नाही, कारण तेथे तळाशी असलेला बर्फाचा तुकडा तसाच दिसतो आहे. मुलांनो, बरोबर आहे तुमचे. असे होते कारण पाण्याच्या वरच्या भागाला उष्णता दिली असता उष्णतेमुळे घनता कमी झालेले पाणी खाली जाऊ शकत नाही. त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही. वरच्या भागाला उष्णता दिली तरी ती तळाशी पोहोचत नाही. म्हणून आपल्याला बर्फाचा तुकडा तसाच तळाशी असलेला दिसतो आहे. उष्णतेचे प्रारण. मुलांनो, आपण उष्णतेचे वहन आणि अभिसरण कसे होते ते पाहिले. आता उष्णतेचे प्रारण म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. प्रारण. कोणतेही माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. ही गोष्ट एका प्रयोगाद्वारे आपण पाहूया. मुलांनो, उष्णतेचे प्रारण कसे होते हे समजण्यासाठी एक मेणबत्ती पेटवून उभी करा. तिच्या दोन्ही बाजूंनी तळहात धरा आणि हात थोडे थोडे जवळ आणा. हे करून झाल्यावर तुम्हाला काय जाणवते? बाई, आमचे हात गरम झाल्याचे जाणवते आहे. बरोबर. असेच जेव्हा तुम्ही शेकोटीजवळ किंवा सकाळी कोवळ्या उन्हात उभे राहता तेव्हा देखील तुम्हाला तुमचे शरीर गरम झाल्याचे जाणवते. सूर्य हा आपल्यापासून लाखो किलोमीटर अंतरावर आहे आणि सूर्य व पृथ्वी या दरम्यान हवाही नाही. हा हवेचा थर हा केवळ पृथ्वीलगतच आहे, पण तरीही ही उष्णता आपल्यापर्यंत येते. तर अशा प्रकारे कोणतेही माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. उष्णतेचे प्रारण होत असताना ही प्रारणे जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतात तेव्हा उष्णतेचा काही भाग हा वस्तूकडून शोषून घेतला जातो, तर काही भाग परावर्तित केला जातो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घेण्याची क्षमता ही त्याच्या रंगावर तसेच अंगभूत गुणधर्मावर अवलंबून असते. हे बघण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. यासाठी लागणारे साहित्य आहे ॲल्युमिनियमचे एकसारख्या आकारांचे 2 डबे, एकसारखे काचेचे लहान ग्लास, पाणी, तापमापी, काळा रंग इत्यादी. कृती. प्रथम एक डबा बाहेरून काळ्या रंगाने रंगवा आणि तो वाळू द्या. दुसरा तसाच ठेवा. नंतर दोन्ही डब्यांमध्ये समान तापमानाचे पाणी भरलेले एक ग्लास ठेवा. त्या डब्याचे झाकण लावा. आता हे दोन्ही डबे उन्हात ठेवा. उन्हात 2 तास ठेवल्यानंतर या दोन्ही डब्यांमधील ग्लासातील पाण्याचे तापमान मोजून त्याचे निरीक्षण करा आणि सांगा काय फरक दिसतो आहे. दोन्ही ग्लासातील पाण्याचे तापमान वेगवेगळे आहे. काळ्या डब्यातील ग्लासात असलेल्या पाण्याचे तापमान जास्त आहे. दुसऱ्या डब्यातील पाण्यापेक्षा काळ्या डब्यातील पाणी खूप गरम झाले आहे. हो, बरोबर आहे. काळा रंग जास्त प्रमाणात उष्णता खेचून घेतो, म्हणून त्या डब्यातील ग्लासात असलेल्या पाण्याचे तापमान अधिक वाढलेले दिसते. यावरून तुमच्या असे लक्षात आले असेल की गडद रंग अधिक उष्णता खेचून घेतो. उदाहरणार्थ लाल, काळा, गडद निळा इत्यादी. मुलांनो, म्हणूनच घराला रंगकाम करताना आपण बाहेरून गडद रंग देत नाही, कारण उन्हाळ्यात हा रंग उष्णता खेचून घेतो आणि त्यामुळे घराच्या भिंती जास्त प्रमाणात गरम होऊन घरातील तापमान वाढते. विज्ञानाची किमया. मुलांनो, निसर्गातील अनेक वस्तू, उदाहरणार्थ झाडे, डोंगर, दगडगोटे,
रस्ते यापासून उष्णतेचे प्रारण होत असते. या प्रारणांचा वापर करून रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा विकसित झाला आहे. त्याला अवरक्त कॅमेरा असे म्हणतात. अशा कॅमेराचा वापर करून रात्रीच्या वेळी शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. उष्णतेमुळे पदार्थाचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. मुलांनो, आता आपण उष्णतेमुळे स्थायू, द्रव आणि वायू पदार्थांचे प्रसरण व आकुंचन कसे होते ते पाहूया. स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन. प्रथम आपण स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण आणि आकुंचन कसे होते ते पाहू. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात. कसे ते या प्रयोगाद्वारे पहा. यासाठी लागणारे साहित्य आहे धातूचे कडे, धातूचा गोळा, बर्नर इत्यादी. कृती. प्रथम एका धातूचे कडे व एका धातूचा गोळा अशा आकाराचे घ्या की गोळा कड्यातून जेमतेम आरपार जाईल. आता गोळा तापवा. तापल्यावर तो कड्यातून आत जातो का ते पहा. आता गोळा थंड होऊ द्या. मग तो कड्यातून जातो का ते पहा. काय दिसले? तर उष्णता देण्यापूर्वी धातूचा गोळा कड्यातून सहज गेला. पण उष्णता दिल्यानंतर हा धातूचा गोळा कड्यातून जात नाही. असे होते कारण उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात. उष्णता काढून घेतल्यास ते पुन्हा मूळ स्थितीत येतात, म्हणजेच आकुंचन पावतात. मात्र निरनिराळ्या स्थायूंचे प्रसरण पावण्याचे प्रमाण निरनिराळे असते. रेल्वेचे रूळ, सिमेंटचे पूल यांच्या सांध्यांमध्ये फट ठेवलेली असते, कारण उन्हाळ्यात ती प्रसरण पावतात. उष्णतेने प्रसरण होत असताना ते रूळ एकमेकांच्या जवळ येतात, किंबहुना एकमेकांना जोडले जातात. परंतु वातावरणातील उष्णतेचे प्रमाण कमी झाल्यावर ते आपल्या पूर्वस्थितीत येतात, म्हणजेच रूळ व सिमेंटच्या पुलांचे आकुंचन होते. त्यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण देखील कमी होते. उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण आणि आकुंचन. द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते आणि त्याचे आकारमान वाढते. याला द्रवाचे प्रसरण होणे असे म्हणतात. तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. कसे ते या प्रयोगाद्वारे पहा. यासाठी लागणारे साहित्य आहे 500 मिलीचे शंकुपात्र, 2 छिद्रांचे रबरी बूट्स, काचेची नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर, आलेख पेपर इत्यादी. कृती. प्रथम शंकुपात्र पाण्याने पूर्ण भरा. नंतर काचेची नळी व तापमापी रबरी बुचामध्ये बसवून शंकुपात्राला बसवा. आता पाण्याला उष्णता द्यायला सुरू करा. पहा, काचेच्या नळीमधील पाण्याच्या पातळीचे आकारमान वाढताना दिसते आहे. आता आपण पाण्याला उष्णता देणे थांबवूया. आता पहा, काचेच्या नळीमधील पाण्याच्या पातळीचे आकारमान आकुंचन होताना दिसत आहे. यावरून आपल्याला असे कळले की पाण्याला उष्णता दिल्याने त्याचे आकारमान वाढते, म्हणजेच ते प्रसरण पावते, आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावते. बाई, तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोलचाच वापर का करतात? छान प्रश्न आहे. कारण पाऱ्याच्या गोठणांकात आणि उत्कलनांकात खूप अंतर असते. पाऱ्याचा गोठणांक -39°C आणि उत्कलनांक 375°C असतो. तसेच तो चमकदार असल्याने तो चटकन दिसतो. तो काचेलाही चिकटत नाही. पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होत असते. मात्र पाऱ्याचा गोठणांक -39°C आणि उत्कलनांक 375°C असल्याने त्यापेक्षा कमी तापमानासाठी पारा भरलेली तापमापी वापरता येत नाही. अल्कोहोलचा गोठणांक सुमारे -115°C असल्याने अशावेळी अल्कोहोल भरलेली तापमापी वापरतात. उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन. उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते
याला वायूंचे प्रसरण म्हणतात. तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते. याला वायूचे आकुंचन म्हणतात. हे एका प्रयोगाद्वारे पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आहे काचेची बाटली, फुगा, गरम पाणी इत्यादी. प्रथम एका काचेच्या बाटलीवर फुगा लावा. आता ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा. पहा काय दिसतेय. उष्णता दिल्याने वायूंचे आकारमान वाढले आणि फुगा फुगतो. आता आपण या पाण्याला उष्णता देणे बंद करू. आता पहा काय दिसते आहे. तर आता पाण्यातील उष्णता कमी केल्याने फुग्यातील हवेचे आकारमान कमी झाले आणि फुगा पुन्हा मूळ स्थितीत आला आहे. यावरून असे म्हणता येईल की उष्णतेमुळे वायुरूप पदार्थांचे प्रसरण होते, तर उष्णता काढल्याने त्यांचे आकुंचन होते. त्याचे सुवाहक व दुर्वाहक. मुलांनो, आता आपण उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे काय ते समजून घेऊ. उष्णतेचे सुवाहक. ज्या पदार्थांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होते त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, लोखंड. आणि ज्या पदार्थातून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक. आता आपण उष्णतेचे सुवाहक व उष्णतेचे दुर्वाहक यांची काही उदाहरणे दिली आहेत ती पाहूया. उष्णतेचे सुवाहक. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, पितळ, लोखंड, शिसे, पारा. उष्णतेचे दुर्वाहक. काच, ॲस्बेस्टॉस, लाकूड, पाणी, बुचाचे लाकूड, कापूस, हवा. मुलांनो, आता आपण काही वस्तूंचे प्रयोग करून बघूया. त्यातून आपल्याला समजेल की त्या वस्तू उष्णतेच्या सुवाहक आहेत की दुर्वाहक आहेत. यासाठी एका काचेच्या चंचुपात्रात स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी किंवा सळई, कंपासमधील डिवायडर, पेन्सिल, प्लास्टिकची पट्टी ठेवा. त्यामध्ये गरम केलेले पाणी टाका. साधारणतः पाणी 60° ते 70° सेल्सिअसपर्यंत तापलेले असावे. आता थोडा वेळ थांबून त्यातील प्रत्येक वस्तूच्या पाण्याबाहेरील टोकाला स्पर्श करा आणि मी विचारेन ती प्रत्येक वस्तू खूप गरम आहे, बेताची गरम आहे, कोमट आहे की वातावरणाइतकी थंड आहे ते सांगा. वस्तू आणि टोकाला असलेली उष्णता. तांब्याची पट्टी. खूप गरम. सळई. गरम. स्टीलचा चमचा. खूप गरम. डिव्हायडर. खूप गरम. पेन्सिल. वातावरणाइतकी थंड. प्लास्टिकची पट्टी. कोमट. शाब्बास. यावरून असे लक्षात येते की यातील काही पदार्थ उष्णतेचे सुवाहक आहेत तर काही दुर्वाहक आहेत. तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता सहज वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यामधून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही. गरम चहा काचेच्या ग्लासमध्ये किंवा मातीच्या कपात घेतला तर तो आपण सहजपणे धरू शकतो, पण तोच चहा स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या भांड्यात घेतला तर तो ग्लास किंवा भांडे तापल्यामुळे ते आपण हातात घेऊ शकत नाही. थर्मस फ्लास्क. ड्युयार फ्लास्क. मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी थर्मास पाहिला असेलच आणि तुम्हाला माहीत आहे की याचा उपयोग चहा, कॉफी, दूध यासारखे पदार्थ जास्त वेळ गरम राहण्यासाठी किंवा सरबतासारखे पेय जास्त वेळ थंड राहण्यासाठी केला जातो. हा थर्मास फ्लास्क लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या लोकांसाठी तसेच दवाखान्यातील पेशंटसाठी खूप उपयोगी पडतो, कारण यामध्ये उष्ण पदार्थ बराच काळ उष्ण राहतो तर थंड पदार्थ बराच काळ थंड राहतो. मुलांना, तुम्हाला माहीत आहे का की जेम्स ड्युआर हे एक स्कॉटिश वैज्ञानिक होते. त्यांनी 1982 मध्ये पहिला थर्मास फ्लास्क तयार केला, म्हणून त्याला ड्युयार फ्लास्क असे म्हणतात. तर अशा या थर्मासची रचना आणि त्याचे कार्य कसे चालते ते आता आपण पाहू. थर्मास फ्लास्कची रचना. थर्मास हा बाटलीच्या आकाराचा असतो. त्यात दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद नळ्या असतात आणि दोन्ही नळ्यांचा पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेला असतो. नळ्यांदरम्यानची हवा काढून घेऊन निर्वात पोकळी केलेली असते.
या नळ्यांच्या बाहेरील संरक्षक बरणी धातू किंवा प्लास्टिकची असते. ही बरणी आणि आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात. यालाच थर्मस फ्लास्क म्हणतात. थर्मस फ्लास्कचे कार्य. मुलांनो, आपण थर्मस फ्लास्कची रचना पाहिली. आता आपण याचे कार्य कसे चालते ते पाहू. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजेच तिचे प्रारण होत नाही. दोन नळ्यांमधील निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागांकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळ राहते. तरीही थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून होणाऱ्या अल्प वहनामुळे बाहेर येतच असते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही. अशा प्रकारे थर्मस फ्लास्क आपले कार्य पार पाडते. थर्मोवेअर. मुलांनो, तुम्हाला थर्मोवेअर म्हणजे काय ते माहीत आहे का? थर्मोवेअरमध्ये एकात एक बसवलेली 2 भांडी असतात. बाहेरचे भांडे प्लास्टिकचे असते तर आतील भांडे चकचकीत धातूचे असते. या दोन्ही भांड्यात हवा असते. थर्मोवेअरचे कार्य. या थर्मोवेअरचे कार्य पुढीलप्रमाणे आहे. हवा ही उष्णतेची दुर्वाहक असते. त्यामुळे वहनाने आणि अभिसरणाने भांड्यातील उष्णता बराच काळ फारशी बाहेर जात नाही. भांड्याच्या आतील पृष्ठभाग चकचकीत असल्याने प्रारण रूपाने उष्णतेचे उत्सर्जन होत नाही. प्लास्टिकच्या झाकणामुळे उष्णतेचे संक्रमणही फारसे होत नाही. म्हणून थर्मोवेअरमध्ये पदार्थ दीर्घकाळ गरम राहतात. तर मुलांनो, अशा प्रकारे या पाठातून आपल्याला उष्णतेचे संक्रमण, अभिसरण, वहन आणि प्रारण यांची माहिती मिळाली आहे.